UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन। फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्यानं वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात सुरू होते उपचार। जगभरात अर्थतज्ञ म्हणून ख्याती मिळवलेले मनमोहन सिंग कालवश। मनमोहन सिंग स्वातंत्र्यापूर्वी जन्मलेले शेवटचे पंतप्रधान। 90च्या मंदीतून देशाला डबघाईतून वाचवणारे अर्थपंडित म्हणून ख्याती। केंद्र सरकारचे देशातील सर्व कार्यक्रम आज रद्द। संपूर्ण देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार। डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान या नात्यानं लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी कायम प्रयत्न केले। कुशल अर्थशास्त्री आणि दूरदृष्टी नेता भारतानं गमावला। पंतप्रधान मोदींकडून मनमोहन सिंग यांना आदरांजली। मी माझा मार्गदर्शक गमावला। लाखो लोकांसाठी डॉक्टर मनमोहन सिंग हे प्रेरणा होते। राहुल गांधींकडून श्रद्धांजली। राहुल गांधी आणि खरगेंनी घेतलं मनमोहन सिंग यांचं अंत्यदर्शन। मनमोहन सिंग यांचं योगदान देश विसरू शकत नाही। मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर शरद पवारांकडून शोक व्यक्त। महान अभ्यासक, अर्थतज्ञ आणि राजकारणी गमावला। 10 वर्ष पंतप्रधान म्हणून भारतीय आर्थिक सुधारणांमध्ये त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मनमोहन सिंग यांना आदरांजली। बीडमध्ये कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही। बीड सरपंच हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा इशारा। आरोपी माझ्या कितीही जवळचा असला तरी फाशी द्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्याची मागणी। अंजली दवानी यांकडून धनंजय मुंडेंचा पिस्तूल हातात घेतलेला जुना फोटो ट्विट। तर धनंजय मुंडेंची वाल्मिक कराडसोबतच्या संबंधांची तार पुन्हा छेडली। धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता कैलास पडला अखेर अटक। हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दवानी यांनी ट्विट केल्यावर झाला होता गुन्हा दाखल। बीड सरपंच हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंनंतर अजित पवार टार्गेटवर। मुंडेंसह दादांचाही राजीनामा घेण्याची राऊतांची मागणी। तर निर्णय घेण्यात चुकल्यास दादांना परिणाम भोगावे लागतील असा सुरेश धस यांचा इशारा। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण। आरोपी विशाल गवळीला पत्नीसह 7 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याणमधील घटनेच्या निषेधार्थ नागरिकांचा कॅन्डल मार्च। हजारो नागरिक सहभागी। नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची आमदार सुलभा गायकवाडांची मागणी। पुण्यातील राजगुरुनगर शहरात आज बंदची हाक। 2 चिमुकलींवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट। शहरातील सर्व व्यवहार आज बंद राहणार। मुलाच्या वया इतक्या तरुणाशी अनैतिक संबंधांमुळे पतीची हत्या। पुण्यातील सतीश वाघ हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण। पत्नी मोहिनी वाघसह 4 जण अटकेत। अजय माकन यांची 24 तासात हकालपट्टी करा, अन्यथा तुम्हाला इंडिया आघाडीतून बाहेर काढू। आपचा काँग्रेसला इशारा। अजय माकन यांनी अरविंद केजरीवालांना देशद्रोही म्हटल्याचा आरोप। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।